नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्जामध्ये आता तुम्हाला दुरुस्ती करता येणार आहे. कारण ज्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आहेत, अशांचा अर्ज त्यांना आता दुरुस्त करता येणार आहे. अर्ज दुरुस्त कसा करायचा बद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चुकीचा सातबारा अपलोड केला असेल किंवा तुमची एन-ओ-सी अपलोड करायची राहून गेली असेल किंवा अन्य चुकीची कागदपत्रे अपलोड झाली असतील, तर ते दुरुस्त कसे करायचे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर तुमचा लाभार्थी क्रमांक टाकून लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दाखवणार आहे. A1 फॉर्म मंजुरीसाठी होल्डवर ठेवला आहे. होल्डवर का ठेवला आहे त्याचं कारण तुम्हाला खाली दाखवण्यात आलेलं आहे. योग्य पर्याय निवडा आणि खाली दिल्याप्रमाणे योग्य कागदपत्रे अपलोड करा. उपरोक्त लाभार्थी क्रमांक वापर करून तुम्हाला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी पुन्हा अर्ज करायचा आहे का? यामध्ये तुम्हाला होय म्हणजे येस सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये जलस्रोत नोंदीसह वैध सातबारा मालकी दस्तऐवज म्हणजे सातबारावर विहीर बोरची नोंद असलेली सातबारा तुम्हाला अपलोड करायची आहे. उपरोक्त लाभार्थी क्रमांक वापर करून तुम्हाला सौर कृषी पंप योजनेसाठी पुन्हा अर्ज करायचा आहे का? याला येस करा. त्यानंतर आता सातबारा तुम्हाला स्कॅन करून घ्यायची आहे PDF मध्ये 500 KBच्या आतमध्ये आणि चूज फाईल या पर्यायावरती क्लिक करून तुमची PDF सिलेक्ट अपलोड या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुमची इथं फाईल अपलोड झालेली दिसणार आहे. युअर फाईल हॅज बीन अपलोडेड. आता अपलोड करा आणि सबमिट करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर पॉपअप विंडो दिसेल, याला ओके करा आणि इथं पहा मोबाईल नंबर लाभार्थ्यासाठी नोंदणीकृत नाही, कृपया प्रशासकाशी संपर्क साधा. म्हणजे आता हा एरर सर्वांनाच येत आहे की तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नाही. यामध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला असा एरर येत असेल तर महावितरण ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ही दुरुस्ती करून घेऊ शकता. कारण सर्वांना मोबाईल नंबर रजिस्टर नाही असे दाखवत आहे. याचं अपडेट आल्यानंतर तुम्ही घर बसल्याही स्वतःचा अर्ज क्रमांक टाकून यामध्ये दुरुस्ती करू शकता. परंतु ऑप्शन हे नवीन असल्यामुळे येथे अपडेशन सुरू आहे. अपडेशन झाल्यानंतर स्वतःही इथून कागदपत्रे अपलोड करू शकता. परंतु सध्या तरी तुम्हाला महावितरण ऑफिसमध्ये जाऊनच हा अर्ज दुरुस्त करून घ्यावा लागेल. इथं तुम्ही पाहू शकता परत एकदा आपण सबमिट केल्यानंतर तोच एरर तुम्हाला पाहायला मिळत आहे. यामध्ये काही अपडेट आल्यानंतर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.